परभणी महापालिकेच्या निवडणूक निकालातही काँग्रेसची सरशी झाल्याचं पाहायला मिळतंय। निवडणूक निकालात 17 जागांवर काँग्रेसनं आघाडी घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस 8 ठिकाणी आघाडीवर आहे। शिवसेना आणि भाजपनं प्रत्येकी एका जागेवर आघाडी घेतली आहे। परभणीत एकूण 65 जागांसाठी काँग्रेस राष्ट्रवादीत काटेकी टक्कर पाहायला मिळते। शिवसेना भाजपचे प्रत्येकी एक उमेदवार सध्या आघाडीवर आहेत, मात्र काँग्रेसच्या पारड्यात मतदारांनी आपलं माप टाकल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीची सत्ता परभणीत होती, मात्र आता काँग्रेसला 17 ठिकाणी आघाडी मिळालेली दिसतेय, राष्ट्रवादीला 8 ठिकाणी आघाडी मिळालेली दिसतेय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख सध्या आपल्या संपर्कात आहेत। गजानन, काँग्रेसकडे ही सत्ता जाईल असं सध्या तरी चित्र दिसतंय, काय अधिक माहिती आहे? हा, बरोबर आहे। एकूणच सगळा निकाल बघता आतापर्यंत 24 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे आणि मागच्या वर्षी ते 2 नंबरला काँग्रेस इथं महापालिकेमध्ये होता, पण आता यावेळेस असं वाटतंय की स्वतः मिळवण्याच्या दिशेने काँग्रेस आता वाटचाल करू लागली आहे आणि इथं कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसची जास्ती पक्ष मला बघत होती 30 सीट्स होत्या, तिथं आतापर्यंत फक्त 8 सीट रिझल्ट हातामध्ये आलेला आहे आणि 2 सीट असलेला भाजपचा 7 ते 8 सीट पर्यंत जवळपास गेला, आघाडीवर आहे। शिवसेनेच्या 8 सीट्स होत्या, त्याच्यामध्ये 7 पर्यंत आतापर्यंत आला, जवळपास 31-32 सीट्सचा आतापर्यंत एकूण निकाल हातात आलाय। त्यामध्ये तरी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे आणि एकूणच काँग्रेस पक्ष तरी सध्या आता सत्ताधारी इकडे वाटचाल करते असं म्हटलं तर काही वाईट ठरणार नाही। भूषण, नक्कीच धन्यवाद गजानन या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय परभणीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता गमवावी लागल्याचं दिसतंय, काँग्रेसकडे ही सत्ता जाईल असं सध्या तरी स्पष्ट दिसतंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।